स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज केज येथील शासकीय विश्रामगृह येथे SITच्या कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी केजचे जे पोलीस निरीक्षक आहेत पाटील यांची देखील या ठिकाणी भेट घेतलेली. नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. जे 25 तारखेला ग्रामस्थ आणि मी आंदोलन करणार आहोत त्या संदर्भात PI पाटील साहेब यांना निवेदन दिलं गेलेलं आहे ग्रामस्थाकडून. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मला फोन आला होता की आम्हाला भेटायचं, तर मी केजला आलो होतो, त्यामुळे मी त्यांना येऊन भेटलो आणि त्याच्यावर चर्चा झाली. काय नेमकी चर्चा झाली? आता 25 तारखेला तुमचं आंदोलन देखील असणार आहे, अन्नत्याग आंदोलन असणार आहे, गावासह तुम्ही पण त्यामध्ये सहभागी होणार. आंदोलनातील मागण्या काय आहेत आणि आंदोलनाचं स्वरूप कसं असेल या संदर्भात त्यांनी माझी चर्चा केली. मी त्यांना बोललो आणि सविस्तर त्यांनी ते समजून घेतलं. ही सगळी कोणासोबत चर्चा झाली? पाटील साहेबांसोबत, PI पाटील साहेबांसोबत. आज सुरेश दसालते मसाजोगचा दौरा केल्याच्या नंतर त्यांनी परळी येथे महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची देखील भेट घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ते त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. नाही, ते त्या संदर्भात मी बोलणं टाळेल, कारण का त्यांनी कशासाठी दाखवले. न्याय मागताना जर न्यायाच्या भूमिकेत असलेले सुरेशांना धस हे जर समजा सत्याच्या दिशेनं चाललेले असले आणि ती जर घटना त्यांनी घडली असेल तर निंदनीय आहे, चुकीचे आहे, एवढंच सांगेल. कोण असू शकते ते तुम्हाला काय वाटतंय? अजिबात आयडिया नाही, तिकडचा काही अभ्यास नाही आपल्याला फक्त इकडच्या न्यायाचा अभ्यास आहे. आपल्याला न्याय कसा भेटेल त्याच्यावर आपण स्टडी करतोय सगळी. एकंदरीत जे बालाजी तांदळे आहेत त्यांनी तुमच्या आरोपावरती एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जो 6 तारखेला ज्या आरोपीची त्यांनी जामीन घेतली तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्याची जर जामीन मी घेतली असेल तर 1 नंबरचा आरोपी मला करा. ते पोलीस बघतील ना, ते पोलिसांना सांगेल तो आणि पोलीस बघतील त्याच्यावर. कारण मी पोलीस नाही आहे, मी फक्त न्याय मागतोय, मला न्याय पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीचं त्यांना जर स्पष्टीकरण द्यावं लागतंय की इथंच ही एखादी वस्तू मी इथं भेटत असताना तिकडून आणली इकडून आणली असं करत असेल चाचरल्यासारखं, तर ते पोलीस स्टेशन आहे, ते त्याचे उत्तर पोलीस स्टेशन देईल. ज्या तपासामध्ये त्यांची गाडी वापरण्यात आलेली होती आरोपींना पकडण्यासाठी, त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की सोशल मीडियामध्ये त्यांनी ते पत्र देखील व्हायरल केलेलं होतं. त्याच्यावरती नंतर स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. ती जी गाडी आहे ती पोलिसांनी तपासाच्या ह्याच्यात वापरलेली आहे, ती सगळी लिगली त्यांच्याकडे आहे. नाही, ते आम्ही पण इन्व्हेस्टिगेशनमधून पोलिसांकडून घेणार आहोत. त्यांनी दाखवण्यापेक्षा आम्हाला सुद्धा अधिकार आहे, आम्ही घेणार आहोत आणि आम्ही त्याच्यावर पुन्हा व्यक्त होणार आहोत. आम्हाला अजून आम्ही केज पोलीस स्टेशनचा जे 8 दिवसातला तपास आहे त्याची सुरुवातच अजून केलेली नाही. ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस आम्हीच सांगू की ह्याच्यामध्ये कशासाठी कुणाची गाडी वापरली, केज पोलीस स्टेशनकडे गाडी नव्हती का, किंवा ह्यांनी तपास केला तरच तपास होत होता का, हे सगळं आम्ही नंतर सांगू आमचा तपास सुरू झाल्यावर. त्यांनी असंही म्हटलं की मी जे आहे ते आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना मदत केलेली आहे. नाही, ते ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन चालू होईल केज पोलीस स्टेशनची पहिल्या 8 दिवसातली, त्यावर आम्ही सांगू. त्यांनी सांगायची आम्हाला गरज नाही, आम्ही ते त्याला विचारलं नाही. एकंदरीत पाहू शकतात हे धनंजय देशमुख होते आणि जे बालाजी तांदळेनं जे स्पष्टीकरण केलं त्याच्यावरती त्यांनी बोललेले आहेत. रोहिदास हातागळे, मुंबई तक, केज बीड.